व्हिडिओ मागं पुढं काहीच वेळ नसतो व्हिडिओचा, काही होत नाही, काही समजत नाही काय करावं. आवाज बी 2-3 दिवस गावाला गेलो तर सगळा राडा झालेला इथं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. इकडे बसलेले पप्पा, हे बघा. नमस्कार. हां, सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणत असाल 2 दिवसापासून व्हिडिओ काहून येत नव्हता, कारण म्हणलं तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहीत असेल काय काय प्रॉब्लेम चालू आहे, काय मागं पडत चालू आहे. दवाखाना बिपारी चालू आहेत आमच्या मागे, त्यामुळे आम्हाला काही सुधरत नाही आहे. तर लवकरच जरा दवाखाने वगैरे संपले की रेग्युलर व्हिडिओ येतील. तोपर्यंत तुम्हाला थोडं तुटक मुटक बघायला लागेल. इकडे मम्मी आलेली, आज मम्मी पण आली, मग मला व्हिडिओ घेऊन टाकावं आहे का नाही. आता सकाळ आवर झालेली आहे. सकाळच्या वाजले आहेत 9. मम्मी काय गडबड येतोय माझं? मम्मीचं असं म्हणणं आहे की ती असेल तर दुकानामध्ये काम होतं, नाही तर नाही होत, असं मम्मीचं म्हणणं आहे. बाबा तुम्हाला काय वाटतं या मतावर? लागत आहे ना, सगळे असल्याशी काम होत नाही. सगळे नाही, तिचं म्हणणं मी असेल तरच काम होत नाही, होतच नाही. सगळ्यात लागते ते. कोणी नाही केलं, शिवानीने काम केलं, शिवानीने काम केलं. शिवानी थप्पी म्हणजे गेलं ना, त्याच्या आधीच काम नाही केलं. पप्पा तुम्ही सांगा ना, ते केल्यावर सांगा ना. शिवानी मिक्सिंग केली, 10 बुक मिक्सिंग केली त्याची बाकी मग खरंच केली. शिवानी माहिती आहे, ती नवीन आहे, तिला माहित नव्हतं तरी बी तिने सगळं काम केलं. हा, मग समजून सांगितलं, तिने मस्त काम केलं. आणि ती तुम्हाला माहिती का, ती गोल्डनचं बी काम करते, मला मदत करू लागते. त्यामुळे कसं आहे, विषयच नाही काही बाकी. आणि इकडे बघा, ते नको ओपन करू, दुसऱ्याची आठवड्यात आपण नाही करेल. त्याच्यामुळं कसं आहे माहिती का, हां ते गोल्डन फक्त प्रिंट मी केलेलं, त्याच्यावरती आठवड्याचा सिम्बॉल लागलेला आहे, म्हणून मला नाही करायचं ते आठवड्याचं. मी व्हिडिओमध्ये डायरेक्ट बोलला. चला, तर हे बघा मम्मी काय केलं मी घरी. आता तू शिवानीला विचार काय केलं, काय नाही केलं. आता मी 4-5 दिवस दवाखान्यात होते ना तिकडे. हां, तर ती 4-5 दिवस दवाखान्यात होती. परत मी आम्हाला दवाखान्यात जायची वेळ पडेल, पण आताच नाही. जरासं जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, तेव्हा माहीत पडेल तुम्हाला काय खरखर आवाज येतो, काही काय खरखर आवाज येतो काय माहिती. तर असा काही विषय आहे. तर लवकर परत सांगू तुम्हाला काय काही. हां, तब्येत बिघाडे दवाखान्यात ऍडमिट असतं, जावंच लागतं ना. माहिती ना, व्हिडिओ बघितलं आधीचा ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती असेल दवाखान्यात कोण होतं, काय होतं. तर काही नाही, पण तुम्हाला सांगतो मेन विषय काय झाला माहिती का. ते दवाखान्यात ॲडमिट व्हायचा विषय काय झाला, तिला झाल्या जुलाब, सीधे बात मराठी भाषेत बोललं, संडास लागली आणि उलट्या होऊ लागल्या. त्याच्यामुळे तिला दवाखान्यात ॲडमिट केलं. पाणी वगैरे झालं असेल, खाण्यामुळे झालं असेल, कशामुळे एक्सेट्रा भरपूर सारे रिझन आहे त्याच्या होण्यासाठी. त्यामुळे ते काही नॉर्मल आहे गोष्ट, आहे का नाही. तिथं कोणी नव्हतं तिच्यापाशी, मग त्याच्यासाठी मग म्हणलं मग जाऊ, मम्मीला पाठवून दिलं. मम्मीला म्हणलं तू जाय, कारण तिचे उतरले आता. तर ते सगळ्यांचे पाय सुरू राहते, काय बोलावं. तर असा विषय आहे, तुम्हाला आता क्लिअर सांगितलं मी, बरं का. आता काय करतो माहिती की, तुम्हाला डायरेक्ट शिवानीला भेटवल्यानंतर तेव्हापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण आता आवर चालू आहे, सकाळी मी पण आवरतोय. दुकानावर जायची गडबड आहे सकाळी, त्यामुळे मला छोटासा की व्हिडिओ घेऊन टाकावा पटपट. कारण आता 2 दिवस झाले व्हिडिओ नाही आहे. काल परवा पण नाही आला, 2 दिवस परवा नाही आला आणि काल पण नाही आला. आता आजचा दिवस, आज व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटेल, उद्या बी बघायला भेटेल आणि परवा बी बघायला भेटेल. कंटिन्यू तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करीत राहा. नवीन किस्से मुद्दे होत राहतील आमच्या इथं, तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो, आहे की नाही. ते काऊन तू त्याला छडछड करायची, ते तुटलं तर कसं याच कामाच्या मध्ये करत. मग मी ते कामाचं आहे, परत मला रिटर्न काय बनावं लागेल ते माहिती. कामाच्या वस्तूला छेडलं का मला चिडचिडच होती. तुला चिडचिड कशी होती? फोन आला तर चला, आता एक फोन आलेला आहे कस्टमरचा, आम्हाला जायला लागते आता. आणि शिवानी मागं आहे, ती स्वयंपाक करते. ते बघा, ते गवारीच्या शेंगाची तडतड ऐकायला येते तुम्हाला. त्यामुळे कसं आहे, तिचं काही समजणार नाही तुम्हाला. त्यामुळे समोर आली का ती, मग तुम्हाला भेटवतो नाही का. आता मी बी सगळ्या घरात फिरणार आहे मोबाईल घेऊन, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आलो थोड्या वेळात. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. हे बघा सकाळचे वाजलेले आहेत 8 वाजलेत आणि 8 वाजता आमच्या घरी पाणी आलं नळाला. आणि नळाला पाणी आल्यानंतर बघा आमची परिस्थिती काय चालू आहे.
मम्मी डायरेक्ट देवघरच बाहेर काढलं. आणि शिवानीला किती जण मदत करू लागतात बघा. 1 2 3. कसं वाटतंय मम्मी तुला मदत करून? होय मम्मी, हा कसं वाटतंय तुला मदत देव करून? घरचिकट झालं ना सारं तुम्ही दूध नाही पित. हा? कसं वाटतंय तुला मदत करून? मजूर काय काम करावं लागतं ना, आपलं घर घ्या लोक थोडी. लोकांच्या घरात काम करायचंय का? मग पप्पा तर बनलेले आहेत, पप्पा नका बघू थांब. मम्मी अशी बसलेली. मला एक Danger. काम करणार ते स्टूल आणून दे बसायला. चूल मग द्या तिला ना बसताच थोडं. येत नाही मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. मोठी झाली इकडे म्हणजे. शिवानी आहे. नमस्कार सरांना. तिचा आवाज तुम्हाला बारीक येणार आहे कारण तिची तब्येत खराब आहे सध्या. दुखा लागलं तिचा. तिचं दुखणं चालू आहे. त्यामुळे कसं आहे, दुखणं सुरू झालं तिचं आता. दुखणं सुरू झालं आता तिचं. दुखतंय तिचं आता. म्हणजे काम बघून दुखत नाही. शिवानी केस माग विचार असं कोणतरी कमेंट केली ती काल. मागायचं. असं काही काय केस हा, ते माग आकडा टाकून बाहेर बोल. निघतो, त्याच्यामुळे म्हणते. कोणचा आकडा बाहेर निघतो काय केसाचा. केस व्यवस्थित करत जाय. मग टाइम नसतो मला. हा टाइम नसतो. लयच अवघड काम यायचं. हे देव घर लाकडाचं आहे, याला असं पुशीत नसते. थोडासा कपडा घेऊन पुसावं लागतं, पण लय घाण झालंय. त्याला ब्रश नाही जरा घासून तू लक्ष देत आहे जरा देवपूजा नाही, करतो. मी लक्ष असतं माझं. सध्या मी तुम्हाला दाखवण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये कारण मी उघडा बंब झालेलो आहे इथं. कारण मला करायचं ते आंघोळ. याला असं घासणी घासतच नाही, पण ते लय काळे झाले. थोडस कोणला कपडा फिरवायचा शिवानी याच्यावर. कसं आहे आता ते आपण स्वच्छ देवाला बी स्वच्छ आज ठेवायचं. आमच्या घरात पुरा राडा झालाय. एवढ्याच रूम मध्ये राडा आहे, बाकी काही नाही. पुढं गावाला गेले तर हे जरा बघा कशाला ड्रम पुसायला सगळं बाहेर काढलं. सगळं इथलं पसारा इथं देवघर होतं. नाही, नाही, फ्रीज बाहेर खराब आहे. टाकायचं. बंगालवाले को बेच देंगे. टाकायचं. बंगालवाले को बेच देऊन देंगे. टाकायचं. मला विचारले नाही, एखाद्याला विचारून देऊन टाक. आपण लेंगे नया फ्रीज. कॅमेरा आले असे डोळे का फिरली तू? पुढं फिरले तर अशाची कधी हा पाणी गेले डोळ्यात. पाणी गेले. शिवानी मी तर म्हणलं, हे आपलं देवाला चांगली आंघोळ घाला आता तू. माहिती मम्मी काल एक कमेंट मध्ये उत्तर आलती. हा. त्या उत्तराला त्या ताईने बरोबर तसं उत्तर दिलं. काय म्हणे? बरोबर उत्तर दिलं. ती कमेंट तुम्ही पाहू शकता. आता ती कमेंट पाहू म्हणजे मी वाचली कोण काय कमेंट. म्हणतं याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्याला काय करायचं हे? थोरवी काहीतरी असं आयडी काहीतरी हा. त्या ताईने बरोबर त्या कमेंटला उत्तर दिली. काय म्हणे? एकाने उडी मारली मी सगळ्यांनी उडी मारत नाही. बरोबर आहे. हा. मग आता तो पुण्याला गेला म्हणून आपण कशाला पुण्याला हा, जायचं? मग असंच आहे. आपण आपलं घर सांभाळायचं, आपलं धंदा सांभाळायचा, आपलं काम धंदे बघायचे. आपला बालेकिल्ला जिथं आहे आपण ते बालेकिल्लाच क्लिअर करायचा. नाही कोणी पुण्याला गेलं, कोणी सोन्याची सरी घातली तर आपण दोरी नाही घालायची आणि फाशी नाही घ्यायची आपण. मग आपल्याला जेवढं कमवता येईल तेवढं इथंच कमवायचं. मी मला 100 रुपये जरी आले आई-बापाच्या घरात माझे राहायचं. 100 रुपये असं मला जे जास्त दिवसाची पैसे कमी आले का म्हणून हाव नाही थोडी करीत जावं मी लागतं घर कोणाला. सोडून. आपल्याला कुठे जायचं आपलं जिथं आहे तिथं बरं. हा इन फ्युचर असं होऊ शकतं बाबा माझ्याकडे पैसे आहे, तर मी मुंबईला घर घेईन एखादं महिन्यातून 2-3 वेळा बघा कसं कसं महिन्यातून 3-4 वेळेस घर घेईन बाबा. इकडे जाय फिरायला तिकडे जाय तू घर फिरायला. घेतलं तरी इथं तुझा जन्म झालेला आहे. तू इथून घर सोडून पुढे हा जाऊ हे शकत घर नाही. हे माझं घर हे कुठं जाणार नाही. काय? मोटर चालू आहे का? मोटर नाही चालू. तर आम्ही काही घर हे करणार नाही त्याच्यामुळे कसं आहे, काही तिकडे टेन्शन भाड्याने घेऊ देऊ नका. पण इथं राहू आम्ही. स्वतःचा जन्मसिद्ध अधिकार आहे आपल्या घरात राहण्याचा. आणि माझं घर ते जन्मसिद्ध मान उलट अधिकार माझं इथे सोडायचं. चांगलं आहे मित्रांनो. कसं माहिती का 100 रुपये मला लईच लईच दोन दिवस झाले. घरामध्ये राहतो पण सुखी राहतो. जास्त घराची हाऊस नाही करायची, जास्त लोभ नाही करायचा. माणसाने जेवढं आहे त्याच्यात समाधान राहायचं. Yes. मग? असं असतं. जे आहे त्याच्यातच. आता इथंच राहतो, इथंच स्वयंपाक करतो आम्ही लई मोठी हाऊस नाही करत. हाऊस नाही करत. मला कमेंट आली म्हणून त्या कमेंटवरती उत्तर देण्यात आली माझं आणि बाकी. आम्ही जेवढे हाऊस करायला जातो ना तेवढं दुःख लागतं आपल्याला. त्याच्यामुळे हाऊस आपण त्रास होतो आपल्याला त्या हाऊसचा. हाऊस म्हणायचं. करत नाही. ज्याच्यात आहे त्याच्यात समाधान राहायचं. आणि तसं शिवानी पण राहते, तसं काही टेन्शन नाही. हा, शिवानीला पण काही नाही. हा, तिला वाटलं तर ती जाऊ शकते कोण दुसरीकडे जायचं. एकटी जाऊ शकते. नाही एकटी नाही जाणार. नाही शिवानीचं काही टेन्शन नाही. आमच्या शिवानीचं काहीच टेन्शन नाही आहे. शिवानीला कसं माहिती का चटणी भाकर देईल तरी गच्चूप खाती ती. खाती का चटणी भाकर शिळे तुकडे बी गच्चूप खाती ती. नाही खात. चटणी भाकर खाते तू?
नाही का खाती ती. भाजी चपाती खाते अरे बघ ना. तिला मी भाजी म्हणलं चपाती खाते बघ ना. तिला मी त्या दिवशी म्हणलं चल आपण बर्गर खायला जाऊ तर तिने काय काय म्हणली माहिती का मला आपण इथंच वडापाव खाऊ म्हणे 10,000 रुपयाचे आणि त्याच्यातच भागू म्हणे म्हणजे इतक्या लांब जायचं मला बरोबर भूक आहे. लागली होती. मग म्हणून म्हणलं. भूक लागली होती म्हणजे मला कॉम्प्रोमाइज नाही करायचं पण म्हणजे जे खायचं ते खायचं जे करायचं ते करायचं हे बघ देवघर असं वल्ल्या कपड्याने पुसून काढायचं आलं देव घराचा आता विषय ते आज घासणी मारली त्याला नाही मारायची घासणी देवाला चला आता का मित्रांनो मी तुम्हाला सगळं आवरल्यानंतर भेटतो कारण मी दाखवण्याच्या परिस्थिती नाही स्वतःला हा उघडा पंप आहे. उघडा पप्पू झालेलो आहे मी इथं त्यामुळे हे लहानपणीपासून असंच आहे चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने त्यापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मॅडम दुकानामध्ये येऊन बसल्या काहीतरी काम करू लागाव ना अहो, मला एक काम सरळ तर होत नाही माझ्याच्याने. असं काय काम सरळ होत नाही ही दुकानात बसली मित्रांनो तुम्हाला सांगतो आणि याची खुर्ची टाकून बसली तर इथं जागा पुराण नाही आली आम्हाला आम्ही काय करावं मी कुठं बसू मग सांगा बरं मशीनच्या वर बसू तिकडं किती आवड काम आहे बरं पप्पा? कुठं बस मग मी? हा कुठं बसू कुठं बसू बसू कुठं मग लयच अवघड काम आहे तो अवघडचं काय आता हे चाललंय बघा मी सगळं घरी काम घरी. चालू आहे मम्मी आता आली ना मम्मीने एवढं काम चालू केलं मी आता ह्या मशीनवर काम केलं माझं काम झालं मग मी आता दोघांवरती काम सोपलं दिलं बाकीचं उरलेलं आता मला पण काम करायचं आहे पण मला आता जागाच नाही काय करू बरं मी कारण मला घरी सोडून या मला इथं. घरी जायचं काय लावलं मला इथं करमत नाही इथं. काहून करमत नाही दुकानामध्ये काम असतं काम केलं पाहिजे काम शिकलं पाहिजे ते दोन चार गाड्या कामं येतात, शिकशील तेव्हा. आवाज येतो डोकं दुखतं बसायचं हां करमत नाही मला आता. त्याला काय वाटतं त्या गाड्याने डोकं दुखतं ना आवाज हरणं मग बाकीचे माणसं बाहेर करीत नाही का काम तर ते रस्त्यावर राहणारे माणसं असून त्यांना कसं होत असून सवय लागली तुम्हाला. आपल्याला तरी घर आहे आपल्याला तरी घर आहे शांतता आहे सगळ्या गोष्टी मला शांतता जर- म्हणजे चांगली आहे आपली समजा लाईफ चांगली आहे आपली पण आपण ते कामासाठी गडबड नाही केलं पाहिजे काम आहे तर पोटासाठी अन्न आहे तसा विषय नाही हो आपला काय युट्यूब म्हणून लय मोठे पैसे येते काय दुसऱ्यांसारखे तसा विषय नाही मग? मी कशाला येते इकडं कधी कधी येते ना दुकानावर मग मला ते आवडत मम्मी काय बरं इथं धोरण काय आहे ते काय मला काम करायचंय हे बघा लय काम पडे आपलं ते कामामुळे सगळे व्हिडिओ मागं पुढं काहीच वेळ नसतो व्हिडिओचा काही होत नाही काही समजत नाही काय गाव आवाज बी 2-3 दिवस गावाला गेलो तर सगळा राडाराडाच झालेला इथं ए कर बरं काम शिवारी मला काही येत नाही का मी केलं नाही कर का? बरं करून दाखव चल केलं तर केलंय का मग केलंय फक्त काल परवा नाही केलं मम्मी आता तिकडे तुम्ही गेली. म्हणसान की मी इथं बसलेलो आहे मी काय करालो मी काम करून बसलोय नाही बसली. क्लिअर तुम्हाला सांगतो मी माझं नाही काम करून बसली. बसलेलो आहे काय काम केलं? त्यामुळे टेन्शन नाही मग ते कोणी मारलं इथं त्याच्यासाठी झाली मी किती काम करते तुम्ही बघायला वा बाहेर फिरता नुसतं नारळ पाणी पिता मी पिलं नारळ पाणी मी पिले पण बाहेर फिरता तुम्ही नुसतं मित्रांनो हिने मला आज 500 रुपयात माझं नुकसान केलं आता बसल्या मागाशी माझं नुकसान केलं हिने काय केलं मग काय नुकसान करत राहिली काही नाही मम्मी तुला काहून काय बोलत नाही रे ही फक्त माझ्या पाठीमाग कशासाठी येते माहिती मित्रांनो तुम्हाला सांगतो आईस्क्रीम खायसाठी आईस्क्रीमची लालची आहे ही आईस्क्रीमची लालची आईस्क्रीम आणि आणि आता ही मला दही मागा लागली पाय मम्मी आता ही दही मागा लागली आता आल्यापासून काय काय खाल्लं आयलाच मागते ना नारळ पाणी पिले ते लस्सी पिले आयलाच मागते ना आता दही मागायची वा काय नाही मजा आहे तुमच्या दुकानात यायचं पाठी कामं करावं काम करून लागावं करा लवकर करा उठा दही कसं खायचं अरे बाप साखर टाकून पिऊन घे वा वा छान छान तुझंच आवडतं मला. तिचं बरं आहे का तिचं हा मॅडम बरं आहे का ते बरं आहे बरं आहे मग आता कस्टमर आलो तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी आहे का नाही त्यांना अटेंड करतो आणि परत येऊन भेटतो चला आता बघा मस्तपैकी पावसाळा वातावरण झालेलं आहे बाहेरचं वातावरण एकदम डेंजर आहे डेंजर इकडे शिवानी डेंजर बसलेली आहे आणि इकडे मम्मी हालू करती दुकानात आहे म्हणे मम्मी तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटतो आम्ही एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा
काय वाटलं व्हिडिओबद्दल ते नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण व्हिडिओ काय चालला होता ते दुपारच्या झोपा तुम्हाला घ्या समजला असेल तर आम्हाला बी समजा. दुपारच्या झोपा घ्या मस्त. आम्ही आमच्या घरी खातो, तुम्ही तुमच्या घरी खा. मस्त खायचं प्यायचं झोपायचं, काम नाही करायचं हो. हां, हे काम नाही करायचं, खायचं प्यायचं झोपायचं बस एवढं चालू असतं. चला भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. थोडा काळचा तयार झाला आहे, डोकं जरा लई बेकार दिसतंय आहे की नाही. जय महाराष्ट्र. चलो. जय शिवाजी जय